हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योत्स्ना तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. सगळ्यांना शुभ सकाळ. पाऊस सुरू आहे सकाळी सकाळी, जोराचा नाही आहे पण रात्रीपासून सुरूच आहे पाऊस. आणि आज रोमीच्या टिफिनला भेंडीची भाजी बनवली. पोळ्या करून झाल्या, इकडं सुरूच आहे. आणि टिफिन आता असं झालं आहे, काय द्यायचा टिफिनचा प्रश्न झाला आहे. हा टिफिन आहे, छान आहे, पण याचं एका साईडचं तुटलं आहे आणि हे पण तुटलं आहे आतमधलं. हा टिफिन पण वाया गेला आहे आता. छोटा आहे खरं, छोटा टिफिन आहे पण चपातीसाठीचाच आहे हा टिफिन. पण त्या दिवशी ना त्या टिफिनमध्ये जो असा टिफिन होता ना, त्यामध्ये रोल करून दिला होता, म्हणून हा टिफिन काय दिला नव्हता. तर आता भाजी तर यात देईल, पण चपाती याच्यात छोट्या ब्रेकसाठी होऊन जाईल. पण आता चपाती द्यायला टिफिन नाही आहे. हा हे एक, पण असं होईल आता सगळं सेपरेट द्यावं लागेल. हा तर काय देणार नाही, कारण जर ओपन वगैरे झालं तर. त्यामुळे याच्यात चपाती देते, याच्यात भाजी देऊन देते, पण छोट्या ब्रेकचं याच्यात बघते आता कसं मॅनेज होतं आहे. आज मंगळवार आहे आणि काल सोमवार होता. काल काही व्हिडिओ वगैरे केलेला नव्हता. आज डायरेक्ट मंगळवारचाच व्हिडिओ करते. तर आज मी हेअर वॉश केलेले होते आणि मागच्या व्लॉगमध्ये पण बघितलं असेल तर मी शुक्रवारी केले होते. खरं तर मी बुधवारी आणि रविवारी हेअर वॉश करत असते. माझे हे ठरलेले 2 दिवस असतात. पण त्या 2 दिवसात ना काही जर मध्ये असं आलं तर मग मी आधीच वॉश करून घेत असते. तर रविवारी ना एकादशी येणार होती, भागवत एकादशी होती. तर खरं एकादशीला मी हेअर वॉश करत नाही. गुरुवारी आणि एकादशी ही ठरलेलं असतं, त्या दिवशी मी हेअर वॉश करत नाही. अदर वेळेस मी करत असते. तर रविवारी एकादशी होती म्हणून मग मी आज म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तेव्हा वॉश करून घेतले होते आणि शुक्रवारी केले होते म्हणून मग मी आज मंगळवारी हेअर वॉश करून घेतले होते. असो, तर असं कारण वगैरे असं काही नाही आहे की का धुत नाही वगैरे. पण आधीपासून म्हणजे आईनं सांगितलंय तर मग तर मग ठीक आहे, ते कंटिन्यू करते. पहिलेपासून आईनं सांगितलं एकादशी गुरुवारी धुवायचे नाही तर नाही धुवायचे. असो, तर आज बेडशीट चेंज करून घेतली होती, कारण पांढरी बेडशीट ही पटकन खराब होते आणि 8 दिवस झाले की तिला चेंज करूनच घ्यावं लागतं. तर मग आज बेडशीट पण चेंज केली होती. आणि आधीच मी हेअर वॉश करायचा होता, आंघोळीच्या आधीच बाकीचं तर आवरूनच घेतलं होतं. झाडून पुसून वगैरे आधीच घेते. तर आज ना स्वयंपाक असं की मुगाची डाळ करायची होती. सॉरी, मुगाची नाही, मठाची डाळ करायची होती. तर मठाची डाळ पण बरेच दिवस झाले केलेली नव्हती. आधी ना मी खूप काही बनवायचे, म्हणजे खूप बनवायचे. लॉकडाऊनमध्ये तर मला वाटतं सगळ्याच बायकांनी किंवा सगळ्यांनीच नवीन पदार्थ केलेच आहेत. मीही केले होते. लॉकडाऊनमध्ये मी बरेच पदार्थ केले, पण त्यानंतर ना काय माहिती, गेल्या मागच्या वर्षभरात मी असं नवीन पदार्थ किंवा असं काही केलं नाहीये. जे रोजचंच असतं तेच होत असतं. आणि मला बाकीच्या ज्या डाळ असतात ना त्या आवडत नाही, खरं सांगायचं तर. मुगाची डाळ किंवा उडदाची डाळ असलं मला आवडत नाही. तर मी ते फार कमी बनवते आणि बनवलं तर मुगाची डाळीपासून मग मी वेगळे पदार्थ बनवत असते. डोसा वगैरे असं बनवत असते. डाळही बनवते. ऑप्शन नसला काही काय बनवायचं असं कळत नसलं तर मग मी तेही बनवते, असं काही नाही. पण मठाची डाळ मला ही आवडते आणि ही सिंपल साधीही बनवली ना तितकी छान लागते. तर मठाची डाळ बनवायची होती आज. तर तिला मी ना आधी पाण्यामध्ये उकळून घेतली होती आणि त्याच्यावर जो फेस वगैरे येतो ना तो काढून घेते. म्हणजे हे असं मला माहीत नाही का काढता, पण आई असं करायची तर मग मीही तसंच करते.
तर त्या डाळीवरचं पाणी उकळून घेतलं आणि त्यावरचा जो फेस असतो तो काढून घेतला. कांदा मी भरपूर टाकते या भाजीमध्ये. मठाच्या डाळीत इतर असं वेगळं काही नसतं, पण कांदा भरपूर घालते. कांदा, लसूण जास्त घालते. तर इथे ना मी जवळ-जवळ 2-3 कांदे घेतले होते. छोटे-छोटेच होते, फार मोठे नव्हते. पण 3 कांदा मी घेतला होता. त्याला चिरून घेतला, लसूण घेतला, लसूणचे पण तुकडे केले. पेस्ट वगैरे काही केली नव्हती, तुकडेच करून घेतले होते. ते सोपं पडतं जरा करायला. आणि त्याला छान परतून घेतलं. त्यामध्ये तिखट, हळद घालायचं आणि त्यामध्ये जी आपण डाळ उकळून घेतलेली असते ती घालून घ्यायची. सोपी, साधी, सरळ भाजी आहे आणि याबरोबर पोळ्या अजिबात छान लागत नाही. म्हणजे मला तरी अजिबात आवडत नाही. या डाळबरोबर ना नेहमी भाकरच छान लागत असते. तर इथे छान असं कांदा वगैरे परतून झालाय, लाल तिखट वगैरे, हळद टाकली होती ते परतून झालंय आणि आता ही डाळ मी त्यात घालणार. तर पोळीबरोबर ना भाजी ही अजिबात छान लागत नाही. ही भाकरीबरोबरच छान लागते. म्हणजे मी तरी तसंच करते. भाकरी बरोबरच ही भाजी बनवत असते. तर आज सकाळी रोणीतला जेव्हा मी टिफिन दिला ना, त्यावेळेलाच थोडंसंच कमीच पीठ मळलं होतं मी. नाहीतर काय करते, दुपारच्या पोळ्यांचं पीठ हे मी सकाळीच मळून घेते. पण मी आज मळलं नव्हतं, कारण मला आज ठरलं होतं, की आज मठाची डाळ करायची आणि त्याबरोबर भाकरीच होतात. तर भाकरी करायच्या आहेत, तर मग मी सकाळी फक्त 5-6 पोळ्यांचं कणिक मळलं होतं. कारण सकाळी रोणीतला टिफिनला दिल्यानंतर तो आल्यानंतर तो भाकर कमी खातो. तो खात नाही भाकर, त्याला पोळीच लागते. तर मग त्याच्यासाठी पोळ्यांचं एक्स्ट्रा पीठ मी मळून ठेवलं होतं आणि भाकर ही आमच्या दोघांसाठी आज करणार होते. तर भाजी रेडी झालेली होती. त्यावर छान अशी कोथिंबीर टाकली होती आणि भाकर पण इथे एक भाकर झाली होती. बाकी एक पाटावर होती आणि एक परातीत होती. मी एकाच वेळेला तिन्ही भाकरींचं पीठ सोबतच मळून घेतलं होतं. एक सेपरेट मी मळत नाही. तर भाकर बघू शकता छान अशी टम्म फुगली. तर 3 भाकरी केल्या होत्या. काल ना मी बाहेर गेले होते. आज आहे मंगळवार आणि रोनित गेलाय शाळेत. सो रविवारचा तुम्ही पालखीचा व्हिडिओ, तुकाराम महाराजांची जी पालखी आली होती, तर तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. सो काल सोमवार होता आणि सोमवारचा मी काहीही व्हिडिओ वगैरे काही बनवला नाही आहे. आणि कालच्या दिवशी ना संध्याकाळी मी बाहेर गेले होते. तर मला आणायचा होता रोनितसाठी टिफिन आणायचा होता, जो त्याने हरवला आहे. त्याचा आधीचा त्याने हरवला आहे आणि टिफिन नव्हता मला द्यायलाच. त्याला म्हणजे कशात द्यायचं हेच मोठा प्रश्न होता. कारण आत्ता जोपर्यंत जितके टिफिन घेतले ना त्याचे सगळे हँडल वगैरे असं सगळं तुटलेलं होतं. तर मी जेव्हा तो फर्स्ट अर्ध झालं, फर्स्टला मी त्याला एक नवीन टिफिन घेतला होता, जो की एकदम छान आणि भारी होता. जो मोठा येतो बॉक्समध्ये आणि त्याला 3 कप्पे असतात, त्याच्यातच आतमधून स्टील असतं, सेपरेशन असतो. तर असा मी त्याला जवळजवळ 1000 रुपयाचा होता तो, 950 असं काहीतरी होतं. तर तसा टिफिन मी त्याच्यासाठी घेतला होता आणि त्याने मोजून 4 महिनेही यूज केला नाही. एप्रिल महिना तर तो शाळेत गेलाच नव्हतं, भावाचं लग्न होतं त्यावेळेला. फक्त जून, जुलै, ऑगस्ट एवढाच त्याने वापरला आणि त्याचे दोन्ही साईडचे जे लॉक्स असतात ते त्याने तोडून टाकले. सो त्यानंतर मग मी असं ठरवलं की याला लॉकचे टिफिन वगैरे घ्यायचे नाही, घ्यायचा डायरेक्ट स्टीलचाच टिफिन घ्यायचा. तुम्ही आधीच्या शाळेत जातानाच्या ब्लॉगमध्ये रोनीचं टिफिन बघितला असेल, त्याचा स्टीलचाच टिफिन असतो. छोट्या ब्रेकला पण मी त्याला स्टीलचाच घेतला होता आणि मोठ्याला पण चपाती भाजी असे त्यामध्येच होता. म्हणजे छोटा डबा होता त्या मोठ्या डब्यामध्ये. तर असंच होतं आणि शुक्रवारी त्याने तो हरवला. ठीक आहे. तर मला द्यायला त्याला टिफिनच नव्हता. मेन विषय असा आहे की मी कालच्या दिवशी ना दुकानात गेले होते टिफिन घेण्यासाठी आणि असं झालं की मी मोबाईल नेलाच नाही. जो की दुसरा मोबाईल होता, जुना मोबाईल, तो नेला. त्यामध्ये पण कॉलिंग वगैरे आहे आणि ज्या मोबाईलने मी ऑनलाईन पेमेंट वगैरे करते, तर तो मोबाईल मी घरीच राहिला, चार्जिंगला लावला होता आणि नेलाच नाही आणि तसंच गेलं.
गेल्यानंतर दूध वगैरे घेतलं संध्याकाळी आणि टिफिन घ्यायला गेलं. टिफिन वगैरे घेतलं तर तो दुसरा मोबाईल होता, त्याने पेमेंटच झालं नाही. मी पेमेंट करत होते, त्यांचं वायफाय पण घेतलं, पेमेंट झालं नाही. मग मी त्यांना सांगितलं की मी नंतर येते थोड्या वेळात, हा टिफिन शेजारी बाजूला राहू द्या. तर त्यांनी म्हणजे मी तो टिफिन वेगळा होता जरा, खालून स्टील आणि वरून प्लास्टिकचं झाकण होतं, त्याला असंच साधं होतं, त्याला रिंग वगैरे असं काही नव्हतं आणि लॉक वगैरे पण नव्हता, साधा, पण खालून स्टील आणि वरून प्लास्टिक, त्याच्या आतमध्ये छोटा डब्बा असं होतं. मला ठीक आहे घ्यायचा होता म्हणून मग तो मी फायनल केला, पण पेमेंट झालं नाही. आणि घरी आले आणि कालच्या दिवशी मिस्टर ऑफिसला गाडी घेऊन गेले होते, तर गाडीही नव्हती, मी वॉक करत गेले होते. रोनीची ट्युशनही होती, क्लास होता. तर मग मी परत घरी आले, तसेच टिफिन वगैरे राहू दिला आणि नंतर जाईल गेलेच नाही. तर आता स्वयंपाक वगैरे झाला, जेवणं वगैरे झाली, आवरलं आणि मिस्टरांना बाहेर जायचं होतं, त्यांना दुकानात काही काम होतं, त्यांचं सेल वगैरे असं काही आणायचं होतं. मग मी म्हटलं चला मी पण येते, टिफिन घेऊन येऊ तिकडनं येताना. तर टिफिन घेऊन आले. जो फायनल केला होता तो काहीतरी 400 रुपयाचा होता. तर तो एकच टिफिन मी घेणार होते, पण आता मिस्टर आहेत सोबत आणि घेणार नाही असं काही होणार नाही. तर येताना छान असे 2 टिफिन घेऊन आली आहे. स्टीलचाच आणला आहे, कारण स्टीलचाच टिकतो, बाकी ते लॉक वगैरे काही टिकत नाही म्हणून एक असा टिफिन आणला आहे. आणि जो टिफिन हरवला आहे ना, त्या दिवशी मी त्याला खिचडी आणि शिरा दिला होता गुळाचा. तर छोट्या डब्यामध्ये मी त्याला गुळाचा शिरा दिला होता आणि मोठ्या डब्यात खिचडी दिली होती. तर त्याच्या आतला जो भाजीचा होता तो त्या दिवशी दिला नव्हता, तर तो होता, म्हणून मग मी फक्त एक सिंगल डबा घेतला की याच्यामध्ये तो छोटा डबा ठेवता येईल. आणि या वेळेला ना मी नाव तर मी त्या टिफिनवरही टाकलं आहे, माहीत आहे आता आज मिळालं तर ठीक आहे, नाही मिळाला तर काय हेच नाही. तर यावेळेला ना मी नाव तर टाकलंच आहे, त्याचं नावाबरोबर फोन नंबर पण टाकून घेतला आहे, जेणेकरून जर समोरच्याला सापडला तर फोन तरी करेल, जर त्याला द्यायची इच्छा असली परत तर यावेळेला मी नाव नंबर टिफिनवर टाकून घेतला आहे. हा छोटा नाही, हा पण बऱ्यापैकी असा मोठा आहे. तर हा पण टिफिन घेतला आहे छोट्या ब्रेकसाठी. तर याच्यावर पण मी नाव आणि नंबर टाकून घेतलं आहे, जेणेकरून सापडलं पाहिजे. आणि गेले आणि काही घेणार नाही असं होणार नाही. माझी जी आधीची कढई आहे, भाजी जी करते मी त्यामध्ये, तर त्याचं असं झालं आहे की ती कढई ना जुनी आहे, खूप जुनी आहे, ॲल्युमिनियमची आहे. असं म्हणतात की ॲल्युमिनियममध्ये स्वयंपाक वगैरे करू नये आहे, पण माझ्याकडं तीच एक कढई होती की ज्यामध्ये मी भाजी अशी क्वांटिटी त्यातच मी करू शकते. त्याहून मग मोठी आहे ती, स्टीलची खूप मोठी आहे. मग त्यामध्ये असं होतं की 2 जणांची भाजीला ती कढई खूप मोठी होते. आणि छोटी आहे त्यामध्ये असं होतं की 3 रोळीत असं पातळ वगैरे भाजी केली तर मग ती खूप छोटी होते. तर अशी मधली कढई माझ्याकडे नव्हती, मला पितळाची घ्यायची आहे, पण माहीत नाही अजून ती कधी घेतली जाईल. खरं तर मी पितळाची घेईल, छोटी आहे माझ्याकडं, मला मीडियम साईजचीच पितळाची कढई घ्यायची आहे, घेईल ती पण लवकर. पण गेले होते तर मग तिकडनं येताना मी अजून एक कढई घेऊन आले. खरं तर ही मिस्टरांनीच घेऊन दिली, मी म्हटलं नव्हतं. त्यांनाच असं वाटलं की जी कढईमध्ये भाजी होते त्या कढईत नको करायला, फार जुनी झाली आहे आणि वापरून जरा ती काळी पण झाली आहे, तर मग नकोच ती अजिबात. तर ते म्हटले ती कढई वापरू नको, ते मला बऱ्याच दिवसापासून सांगत होते की ती कढई वापरू नको, पण करणार कशात, स्टीलच्या कढईत फार मोठी कढई व्हायची ती, त्यात भाजी एवढीशी भाजी आणि एवढ्या मोठ्या कढईत कशी करायची ना. म्हणून मग आज येताना दुकानात गेली तर अजून एक वस्तू मिळाली. बायकांचा खरा आनंद यातच असतो, त्यांना भांडे मिळाले की छान वाटतं किचनमध्ये. मग ती कोणीही असो, शिकलेली असो, हाऊसवाईफ असो, काम करणारी असो, किचनमधला कोणतीही वस्तू असेल ती बायकांना आवडते. आणि आज मी ही कढई घेतली तर आय एम सो हॅपी. असो, हे कपाट तर झालंय, खाली करून झालंय कपाट बऱ्यापैकी. एवढं बाकी आहे ते करते आता थोड्या वेळात.
आणि हे रिकामं झालं आहे. आणि आता हे कपाट रिकामं करून घेतो. कितीही व्यवस्थित रचून ठेवलं की पसारा हा होतोच. घड्या करून ठेवायच्या. आणि रोणी जेव्हा आपण कपडे काढायला येतो तर वरचं सोडून खालचं काढतो, त्यामुळे सगळा पसारा होतो असो. आणि ही जी पाटी आहे ना, आम्ही ही एक्स्ट्रा जेव्हा किचनचं फर्निचर केलं होतं तर त्यात एक्स्ट्रा पाटी उरली होती, तर ती पाटी आम्ही इकडच्या वॉर्डरोबमध्ये लावून घेतली होती. कारण काय व्हायचं, इकडं मी हँग केले होते, वरती सगळे कपडे हँग केले होते तर खाली ठेवले जायचे. पण इथं काय व्हायचं, इथं वरती हँग केलं तर मग रोनीचे कपडे ठेवणार कुठं, यांचे ठेवणार कुठं, खूप प्रॉब्लेम व्हायचा. मग मी वरती हँगिंगच्या ठिकाणी बँगल्स अटकून दिले. आणि हे जे आहे तिथं एक असे घरच्या घरी केलं होतं, मीच केलं होतं. असे मोठे खिळे येतात ते ठोकून दिले, कारण कपाट अशी पण तेव्हा पण खराबच होती. मग मी म्हटलं जुगाड काहीतरी म्हणून मग हे असे खिळे मी त्यावेळेला ठोकले आणि त्यावर ही पाटी ठेवली होती. मग काय व्हायचं, इथे खाली रोनीचे कपडे, इथं जीन्स वगैरे ठेवायची आणि मग वरती शर्ट, टी शर्ट असं सगळं ठेवायचं. तेव्हा पूर्ण कुठं मॅनेज व्हायचं. नाहीतर ही पाटी नव्हती तेव्हा मग सगळं इथल्या इथे, आणि एवढा वरचा जो पोर्शन होता तो नेहमी रिकामाच असायचा. मग आता हे असं केलं आहे. आता ती जी नवीन कपाट आहे ना, त्यामध्ये कप्पे वगैरे आम्ही करून घ्यायला सांगितले होते की आम्हाला कप्पे हवे, कारण मोठ्या बॉक्समध्ये ना आपण हँग जास्त करू नाही शकत. हँगिंगमध्ये ना कपडे फार कमी मावतात आणि प्रत्येक वेळेला घडी केल्यानंतर ते कपडे त्या हँगिंगवर जातीलच असं नसतं. म्हणून मग आम्ही कप्पेच केले, जेणेकरून घडी केली की छान ते ठेवता येतात. अशी घडी करून व्यवस्थित राहतात. हँगिंगमध्ये ते व्यवस्थित राहत नाही. आता ही झाली आहे रिकामी करून इकडची कपाट, आता इकडची करून घेते. आणि कधी आणि कसा आवरला जाईल, आज पूर्ण दिवस माझा यातच जाणार आहे. आणि कपाट अजून हलवायची आहे जागेवरून. नवी कपाट येईल तेव्हा मग ही जागा रिकामी करून ठेवायची. आधी मी ठरवलं होतं की या बाजूला इकडं ठेवायची कपाट, या साईडला ठेवायची, पण नंतर ठरवलं की जो सामान तिथं बसला आहे तो व्यवस्थित तिथेच ओके आहे आणि इकडंच कपाट लावू. तर या साईडला मी कपाट लावणार आहे. ते एका साईडचं कपाट पूर्ण रिकामं करून झालं होतं आणि आता दुसऱ्या साईडचं कपाट मी रिकामं करून घेत होते, कारण आज येणार आहे कपाट येणार आहे. खरं तर कालच येणार होती, सोमवारी खरं तर त्यांनी रविवारी सांगितलं होतं की रविवारी येईल असं, पण रविवारी पालखी होती आणि पालखीमुळे गाड्या वगैरे सगळं बंद होतं. मग ते म्हटले की रविवारी येणार नाही असं. मग आम्हाला वाटलं सोमवारी येईल, तर त्यांनी सांगितलं की थोडंसं काम बाकी आहे, पेंडिंग आहे, तर तुमचं उद्या येईल, मंगळवारी येईल असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. मग आज फोन केला त्यांनी सकाळी, तर ते म्हटले नाही आज रेडी आहे, पण आज उशिरा येईल, संध्याकाळपर्यंत येईल, कारण गाडी त्यांची 5-6 वाजता येणार होती. मग मी म्हटलं चला, असं पण सकाळी आली असती तर सगळं आवरून झालं नसतं, कारण कपाट जागेवरनं दुसरीकडं ठेवायची, त्यातला सगळा सामान काढायचा, ती जी जागा आहे ती रिकामी करायची होती. तेवढा वेळ मिळेल म्हणून मग बरं झालं की संध्याकाळी तर संध्याकाळी. मग हे सगळं आवरावर चालू होती. मी इथे ना चेक करत होती, कारण हे कपाट आमचं आतमध्ये जॉईंट आहे, त्याला जॉईन केलेलं होतं, नट स्क्रू वगैरे त्यांनी फिट केलेलं होतं. पण आम्ही ना त्याला, या कपाटीला इतक्यादा हलवलंय म्हणजे बऱ्याचदा. मुंबईला होतो, मुंबईवरनं आम्ही जेव्हा पुण्याला आलो राहायला, तर पुण्यालाही आम्ही रेंटचे पहिल्या एका रेंटच्या हाऊसमध्ये राहत होतो, परत दुसऱ्या इथं गेलो, तिथून इतक्यादा हलवलं ना, तर त्याचे जे आतले नट्स होते ना ते नंतर आम्ही लावलेच नव्हते. तर मला असं की लावलं आहे की नाही माहीत नाही, तर चेक केलं तर त्याच्यामध्ये नव्हते. मग ते एक काम वाचलं, नट वगैरे काढायचं, स्क्रू वगैरे. नाहीतर ते स्क्रू काढायला ना खालचे एका साईडचं तर ड्रावर नाहीच आहे, पण परत इकडचं काढा तिकडचं काढा आणि ते नट्स काढावे लागले असते. तर बरं झालं नट्स वगैरे आम्ही लावलेच नव्हते. पण जो वरचा सामान होता, जे की मी आधी जवळजवळ आत्ताच 10-15 दिवसापूर्वीच मी सगळं वरचं क्लीन करून घेतलं होतं, सगळं व्यवस्थित ठेवलं होतं. तोपर्यंत आमचं फिक्स नव्हतं कपाटीचं. पण असो, क्लीन वगैरे केलं होतं. परत आज ते सगळं सामान वरून काढला, ती कपाट हलवायची होती आणि त्याखाली ना खूप घाण होती.
खूप 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 घाण होती, कारण धूळच एवढी येते आणि मी नेहमी वर्षातनं एकदा कपाट हलवून क्लीन करूनच घ्यायची. कारण मागे खाली झाडू वगैरे जात नाही आणि ते क्लीन करता येत नाही प्रॉपर. तर मग मी करून घेते. पण तरीही एवढी धूळ येते इथे, तर घाण परत परत सारखी होत असते. तर आता इथली जागा रिकामी करून घ्यायची म्हटल्यावर ते कपाट ठेवायचे कुठं, हा मोठा प्रश्न होता. तर आम्ही सध्या तरी असं ठरवलं की एक जे कपाट आहे पलंगाच्या साईडला, एका साईडला कोपऱ्यात लावून देऊ, जे की आम्ही आता लावली तिथे. आणि एक दुसरी कपाट ना मी पुढच्या बाल्कनीत ठेवली आहे आणि इथे आता झाडून पुसून होती, क्लीन करून घेतल्या, भिंतीही मी पुसून घेतली होती. सगळं क्लीन करून झालं, इथे क्लीन करून घेतलं आहे, भिंत पण पुसली आहे, पण आता बऱ्यापैकी डाग गेलेले. कपाट इकडं ठेवली आहे, पसारा आता नवीन कपाट येईल तेव्हाच रचेल. आणि एक कपाट बाल्कनीत ठेवली आहे. इथे एक कपाट ठेवलं आहे आणि आज ना परत एक फूल आलंय छान. कालचं फूल ते तोडलं मी. कुठे होतं ते? लक्षात येत नाही कुठल्या साईडनं तोडलं. हां, हे इथून तोडलं मी कालचं फूल आणि हे एक फूल आलं आहे. याची पण कडी छान झाली आहे. हे पण 2 दिवसात येईल. आणि हे जे कपाट ठेवलं होतं ना, बेडच्या एक्झॅक्ट समोर कपाट ठेवलेलं होतं. आणि असं म्हणतात की आपण जिथे झोपतो तिथे बेडसमोर अजिबात मिरर नको, काच, आरसा वगैरे नको पाहिजे असं म्हणतात. तर मग ते ठेवलं तर गेलं होतं, पण नंतर असा विचार केला, अरे आरसा आहे, करायचं काय? तर मग मी असं ठरवलं की त्याचा जो मिरर आहे तोच काढून टाकायचा, जेणेकरून असं पण त्याची फारशी गरज पडणार नाही. आता नवीन जे कपाट आहे त्याला मिरर राहीलच आणि एक मिरर पुरेसा असतो आणि बेसिंगजवळ पण एक आरसा आहे. तर मग मी त्या कपाटीचा आरसा काढून घेतला होता आणि बेडवरचा पसारा थोडा कमी करून घेतला. जी कपाट ठेवली होती ना तिथे बाकीचा जस्ट असाच भरून ठेवला आणि कपाट आलं होतं. तर त्यांचं ते सेटिंग वगैरे चालू होतं आणि जी कढई आणली होती मी सकाळी नवीन, तर त्याला स्टिकर होतं. तर ते स्टिकर काढून घ्यायचं होतं आणि स्टिकर असं काढलं ना तर अजिबात ते चिटकत नाही किंवा काही होत नाही. आपण असंच जर काढायला गेलो ना तर अर्धं स्टिकर फाटतं आणि अर्धं तिथं चिटकून असतं. मग घासणीनं घासलं तरी ते निघत नाही. गरम करून जर काढलं ना, एका मिनिटात ते लगेच निघतं. तर ते स्टिकर काढून घेतलं होतं. त्याला छान स्वच्छ असं धुवून घेतलं. टिफिन पण मी स्वच्छ धुवून घेतले होते आणि कपाट लावलं गेलं होतं. तर पलंगावरचा पसारा मला आवरून ठेवायचा होता टेम्पररी म्हणून, एवढं पुसून घेतलं आणि तो सगळा पसारा तिथं आता ठेवते. असो, आजचा व्लॉग खूप लांब झाला आहे. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्याच्या भागात कपाट नक्की दाखवेल पूर्ण कशी आहे आणि त्यात सामानही रचायचं आहे. तर उद्याच्या व्लॉगमध्ये भेटू. बाय.